या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. लोकराजा राजश्री शाहूंच्या दूरदृष्टीतून करवीर नगरी वसली गेली. रंकाळा तलाव हे कोल्हापूरचे एक आकर्षण आहे. याच रंकाळ्यातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी टॉवर पासून फक्त 300 मीटर अंतरावर असलेल्या आणि सायपॉन पद्धतीनं कोणताही विजेचा वापर न करता कार्यरत असलेल्या धुण्याच्या चाव्या ह्या जल नियोजनाच्या दृष्टीनं अद्याप महत्त्वाचा टप्पा समजला जातो. रंकाळा तलावातील पाणी, जनावरे तसेच कपडे धुण्यामुळे आणखी दूषित होऊ नये या दूरदृष्टीचा विचार करून आणि आगामी काळात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणी 300हून अधिक चाव्या या सायपन पद्धतीनं बसवण्यात आल्या आहेत. जनावरांसाठी मोठा हौदही बांधण्यात आलेला आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे त्याचा वापर कमी आला असला तरी त्याचं महत्त्व मात्र तितकंच कायम आहे. महानगरपालिकेनं त्या ठिकाणी उद्यान करून हा सर्व वारसा जपला आहे. मात्र खुद्द कोल्हापूरकर आणि रंकाळा भेट देणाऱ्या प्रत्येकानंच धुण्याच्या चाव्याच्या ठिकाणी भेट देऊन हा अमूल्य ठेवा पाहिलाच पाहिजे, तरच जागतिक जलदिन सार्थक होईल.